हॉस्पिटलचे चक्कर कधी संपतील सांगता नाही येत. तिकडंच निघालो होतो. थोडंसं टायमिंग होता डॉक्टरला यायला. तोपर्यंत म्हटलं काहीतरी शॉपिंग करूया. तर झुडिओमध्ये आलो आणि तिथं मात्र शाऊची लगेच मस्ती चालू झालेली होती. मी कुर्ती बघितले तर कुर्ती घ्यायची यावेळेस काही इच्छा झालेली नव्हती. पण म्हटलं चला ट्राय करून बघूयात. पण एवढे काही भारी आवडले नाही मला. त्यानंतर म्हटलं चला एक वन पीस आवडला आहे तर तो ट्राय करून बघू. आणि तो ट्राय करून बघितला पण मला एवढा काही सूट होत नव्हता. तर तो प्लॅन स्किप केला आणि म्हटलं श्राऊसाठी काहीतरी घेऊया. ती आमच्या आधी ड्रेस बघत होती. म्हटलं आता चला तिला आवडलेच आहे तर 2-3 ट्राय करून बघू. तिला ट्राय केले आणि त्यामध्ये एक फ्रॉक आम्हाला खूप जास्त आवडली. ती घेतली आणि कोणती ती तुम्हाला लास्टला दाखवते. त्यानंतर मला चप्पल घ्यायची होती सो ती घेतली. आता डॉक्टर येण्याचा पण टायमिंग झालेला होता. 6:30ला बोलवलं होतं तर इथं आलो हॉस्पिटलमध्ये आणि गर्दी काही नव्हती. 1-2 जणच होते. तर 10-15 मिनटामध्ये आमचं काम झालं. डॉक्टर बोलले तर 7 दिवसाची औषधं घ्या आणि यामध्ये जर तुम्हाला फरक नाहीच पडला तर मग आपण सोनोग्राफी करून बघूयात. मग आता घरी निघालो. म्हटलं जाता जाता नाश्ता करून जाऊया कारण की भूक पण खूप जास्त लागली होती. बराच टाईम झाला होता आम्ही आलेलो. तर छान असा नाश्ता केला. घरी आल्यानंतर श्राऊला फ्रॉक आणली होती ती ट्राय करून बघितली आणि ती एवढी गोड दिसत होती. चला हा ब्लॉग इथेच एंड करते.